तर मला ह्यांचा लय राग आलाय बघा. मी आता ह्यांच्याबरोबर बोलणारच नाही, कारण की केलेल्या काही कामाची किंमतच नसते. हाय सगळ्यांना, कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे वैष्णवी जाधव 9203. तर काल रविवारी काय संडेला ब्लॉगच काही बनवलं नाही, म्हणलं आज बनवूया. तर आता वाजले बघा 1 वाजले आणि माझे जेवण हे बनवून सगळं झालं. घरातली कामं पण आवरली. छकुलीला काल पोलिओ डोस द्यायला गेलतो बघा, पोलिओ देऊन आणला तिला. है ना छकुली? तर हे बघा छकुलीनं काय अभ्यास केलाय बघू. छकुली काय काढते तू? येते का तुला ABCD काढायला? काढ बघू कशी काढते, दाखव. ABCD कशी काढते? इथं 1 2 काढून दाखव. तर बघू कशी काढते बघू. बघू छकुली, थांब ती काढते. थांब जरा, थांब की जरा. ए येते की छकुलीला? हे आता छकुली स्कूलला जाणार, तिला पण आता नर्सरीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि सरा पण आली बघा स्कूलमधनं. सराचा आज ओरल होती. सरा ओरल कशाची होती? क्वेश्चन विचारले मॅम, आन्सर दिले का सरळ? उद्या काय आहे आता? कशाची ओरल आहे उद्या? सोशल आणि कन्नडा. चुकली सरळ बस कर बघू काय लिहिते बघा, अभ्यास कर. बी नाही तुला शिकवलं मी. ए येते तिला, ए करत्या. तर मग आता आमचं जेवण पण झालं बघा. ह्याने जेवून गेले आणि थंबेल आणि टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल. हळू ये म्हणताना उड्या मारत यायचं. आणि लागलं ना पायाला? मग लागले का नाही पायाला? हा तर उद्या ओरल आहे बघा तिची कन्नडाची आणि सोशलची ना सरा. तर कन्नडाचं रॅम्सचं कसं तिला मी कसं तरी शिकवले का, तर की कन्नड एवढं कुणाला येतं या. आणि कन्नड येते कुणाला म्हणाल्यापेक्षा मी तर कधी माझ्या बापजांनी सुद्धा कन्नड कधी ऐकलं नाही. आणि इथं ह्यांना येतं, हिच्या सराच्या पप्पाला कन्नड बोलते ती, त्यांना काय लिहायला येत नाही. त्यांना तर किती वेळा मी म्हटलं असं की कन्नड येते तुम्हाला तर पोरगीवर बोला, म्हणजे काना खालून जर शब्द आपल्यासारखे गेले तर ते समजतं ना स्कूलमध्ये काय शिकवतात. पण त्यांनी काय किती वेळा सांगितलं तरी काय ऐकलं नाही, त्याच्याबरोबर काय कन्नड बोलत नाहीत. मग माझं मीच तिला कन्नड कसं तरी रॅम्सचं आपल्या गुगलवरती हे रिसर्च करून तिला शिकवले आपलं. तर ती कशी म्हणून दाखवते बघा. सर म्हणणार ना? हा म्हणून दाखव बघू. मोलदमरी मोलदमरी. सर्दी झाल्यामुळे तसं ते नाकात आवाज यायला लागला तिचा, का तर तिला सर्दी झाल्या. आधीच ती जरा बोबडी बोलते आणि त्यात आणि आता ती सर्दी झाल्या, त्यामुळे तिचा आवाज तसा येतोय. झालं ना? तर बघा तिने ते म्हणून दाखवलं. कन्नडमध्ये रॅम शालगी होगवे आणि मोलदमरी मोलदमरी कसं तरी तिच्याकडून पाठ करून घेतलंय मी. तर मग तुम्हाला कसं वाटलं सरांनी म्हणून दाखवलंय ते
नक्की मला कमेंट करून सांगा कसं सरांना म्हणलंय ते. तर मला ह्यांचा लय राग आलाय बघा. मी आता ह्यांच्याबरोबर बोलणारच नाही, कारण की केलेल्या काही कामाची किंमतच नसते. कितीही घरात कामं केली ना आपलं काय दिसूनच येत नाही. आणि असं म्हणलं जाते की घरात काय काम असते ता की जेवणही बनवायचं, घरात झाडू मारायचा आणि झालं काय काम असते ती. मग ही तर कामं आपापच होतात काय. सकाळी उठल्यापासून चालूच असतो हात. जेवण बनवायचं, फरशी पुसायची, झाडू मारायचा, पोरींचं दोघी पोरी त्यांचं खायला प्यायला बघायचं, त्यांचं आवरायचं, परत आणि अभ्यास घ्यायला लागतोय. म्हणजे दिवस कसं जातोय कळतच नाही. पण माणसं बाहेर जाते ती कमवून आणते ती त्यांचं पैसे येतं, त्यामुळे त्याची किंमत आहे. आणि घरात कष्टाचंच काम केलं जातं पण त्याचं काय किंमत नाही, म्हणजे पैसे येत नाहीत, त्यामुळे ते दिसून येत नाही की घरात किती कामं करतोय आपण. आता मी तर बघा सकाळपासून भांडी घासलेली नाहीत, जेवणही बनवलं पण भांडी पण घासलेली नाहीत. आणि घरात काय काय असं सामान आहे ती मी उचललं पण आहे, तसंच पडलेलं आहे. कारण की बघूया म्हटलं, मी पण दाखवते म्हटलं आता की ही कामं आहेत ते आपापच होतात का बघूया. त्यांना काय हात लावायला लागतो का, आपापच होतात सगळी कामं. ती कामं पण घरात दिवसभर करावे लागतातच ना. दिवसभर नाही, मला वाटते की रात्री झोपेपर्यंत असतंच महाग की काय ना काय. तसं पुरुषांचं नसतं मला वाटतं. बाहेरनं काम करून आलं की नाही ना, आमच्या ह्यांनी तर बाहेरनं काम आलं करून हे म्हणजे जरा सुद्धा वेळ असं बसत नाहीत का काय नाही असं. तसं माझं कसं आहे, पोरीनं तर माझी सवय आहे जास्त सारखं त्या मम्मीच करत असते. त्या मला वाटतं रात्रीपर्यंत म्हणजे चालूच असते सगळं. काय गोष्टी आहेत ना त्या मनाला लागते त्या, कारण की आपण इतकं करायचं आणि त्याची काही किंमतच नसल्यासारखी असते. कारण की हेच जर काम समजा आता त्यांच्याच माझ्या जागी जर दुसरं कोण असतं किंवा त्यांच्याच घरातली जर त्यांची आई असती तर मग त्याची त्या काम केल्याची किंमत केली असती. मग इथं कसं वाटतं इतकं आपण करायचं, माझं घर म्हणून सगळं करायचं आणि त्याला काहीच किंमत नाही. मग ते कसं मनाला लागल्यासारखी होते. ते काय शब्द आहेत ती घरात बसून काय काम असते आणि हे असं म्हणल्यानंतर मला लागल्यासारखं होतं. म्हणजे इतकं केल्यासारखं त्याचं काहीतरी म्हणावं तरी ना असं वाटतंय. आमच्या ह्याने तर बघा म्हणजे जिथं घेतले तिथेच वस्तू टाकतात, त्या सगळ्या वस्तू उचलायला लागते त्या. म्हणजे आता कपडे घातलेले सुद्धा खाली तसेच फेकलेले असतात किंवा कंगवा म्हणा किंवा पावडर ही इकडं तिकडं तशीच. मग तिथनं सगळं ते काय आपापच उचललं जाते का, ती पण उचलायला लागतच ना. मग असं म्हणून होत नाही की घरात काय कामं असते ती. घरात कामं भरपूर असते ती, बारीक सारीक ही सगळी कामं, पण ती दिसून येत नाही ती. तर मी पण आता काय उचलणार नाही बघा. तसेच आहेत भांडी आणि आतमध्ये असं ते काय मी उचलणार नाही. आता बघणार आहे मी ते तसेच कामं होतात का, कारण तसं म्हणून तर नाही निदान की घरात बसून काय कामं असते ती. जरी नाही आवडलं तरी मला वाटते ह्यांचं टोमणाने ऐकायला लागेल की घरात बसून आता एवढं पण झालं नाही का तुला, हे आणि टोमणं ऐकावं लागेल. नाही इतकं लक्ष देणार आता, जाऊ दे आता. कारण की जेवढं आपण लक्ष देईल ना तेवढं जास्त त्रास आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे लक्ष काय द्यायचं नाही असंच मी ठरवलंय. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहात. म्हणजे आता कमीच सपोर्ट झाला आहे तुमच्या सगळ्यांचा. आधी व्ह्यूज भरपूर म्हणजे येत होते, आता तसे व्ह्यूज येत नाहीत. तर नक्की सपोर्ट करा चॅनलला. भेटते मग पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.